माहितीये तुम्ही भूत नाही माणसं आहात. का करताय तुम्ही हे सगळं? हा, का त्रास देताय मग सगळ्यांना? तुमच्यामुळे इथल्या गावकऱ्यांना इतका त्रास होतोय तुम्हाला. कोण आहात तुम्ही? का करताय असं सांगा. अरे बघत का बसलाय? लावा निकालीचा. हाँ सदाशिव बोल. काम झालंय तुमचं. आता एक काम करा, तुम्ही साऊथ साईडने आत शिरा, आम्ही नॉर्थला आहोत. नाही, पलीकडे गाव असल्यामुळे तिकडून जायची रिस्क घेणार नाहीत ते. हो ओके, आता शिरूया. बाय. देवा, खूप वाट बघितली आपण. मला असं वाटतंय की सावली अशा कुठल्या संकटात अडकली असेल, कदाचित तिला शिट्टी वाजवण्याची संधी पण मिळाली नसेल. होतानो, बी अलर्ट. देवा इज कमिंग. अरे मूर्खांनो, लक्ष कुठे आहे तुमचं? शिट्टी वाजवली तिनं. तिनं दिला इशारा राजांना द्यायचा त्यांना. हे चला लवकर. हे तुम्ही चला, मी येतो. अरे पळा लवकर. काय म्हणतात लोक? अरे ऑलिम्पिकला एवढ्या जोरात पळाला असतात तर देशासाठी मेडल घेऊन आला असतात. हरकत नाही. आणि हे काय, आपल्या सिस्टरला हे असं घेऊन चाललाय तुम्ही? हा, सोड तिला, सोड. चल, हे ठेव, सोड. काय बघतो? काय हो? काय झालं? कसला एवढा विचार करताय? नाही, मी विचार करत होतो की आपली मुलं जेव्हा लहान होती तेव्हा त्यांना जर कोणी विचारलं की तुमचे आई वडील काय करतात, त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं. पण उद्या जर राजकुमारच्या मुलाला कोणी विचारलं की तुझे आई बाबा काय करतात, तर तो काय सांगणार? माझे वडील घरात चालवतात आणि आई घरीच असते. एक मिनिट. एकतर घरीच असते असं म्हणत नाही, ती खूप काम करते बिचारी. आणि त्याला अलीकडे होम मेकर म्हणतात.
नाही आणि गराज चालवण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. ते सुद्धा कष्टाचं काम आहे. ते आहेच. आणि राजकुमार अलीकडे खूप बदललाय, खूप सुधारलाय. दिसतं ना आपल्याला कष्ट घेताना. आहे त्याचा गराज. आणि आपण मुलांना नेहमी शिकवलंय ना, कुठलंही काम वाईट किंवा हलकं नसतं म्हणून. नाही ते आहेच. श्रमाची प्रतिष्ठा असतेच की. कुठलंच काम चांगलं वाईट असत नाही. पण आता रूपम कॉस्मेटिक्सचा पसारा एवढा वाढलाय. सारंग तो अजून वाढवण्याचा प्रयत्न करतोय. नील त्याला मदत करतोय. हो ना. सोहमची वेगळी काहीतरी धडपड चालू आहे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. आता ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर राजकुमारनी फक्त गराज चालवणं हे जरा ऑड नाही का वाटत? एक मिनिट. म्हणजे तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? राजकुमारला आपण पुन्हा एकदा रूपम कॉस्मेटिक्स मध्ये घ्यायचं? नाही तसं नाही माझं म्हणणं. म्हणजे लगेच तसं काही करण्याची गरज नाही. म्हणजे मनात विचार असा येतो की उद्या राजकुमारचं मूल मोठं होईल तेव्हा त्याच्या लक्षात येणार ना की आपले सगळेच काका रूपम कॉस्मेटिक्सशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत. काहीतरी वेगळे व्यवसाय त्यांचे छान चालू आहेत. अशात त्याचे वडील त्याला फक्त गराज चालवतात असं जेव्हा दिसेल आणि त्यांनी जर आपल्या आजी आजोबांना विचारलं की तुम्ही माझ्या वडिलांना अशी वेगळी वागणूक का देता, तर काय सांगणार होता आपण त्याला? हा प्रश्न. या अरे थांबा 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 हो थांबा 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 घाबरू नका. अरे ही आपल्यासारखीच माणसं आहेत बघा. अगं बाई, हीच का भूत? हा भूत कसली तर माणसं आहे ती. हो अवकाश. सावलीताईने धाडस केलं बघा. बघा बघा गावकऱ्यांनो, ही तुमची जंगलातली भूत. यांनाच घाबरत होतात ना तुम्ही? हा भूत बित काय नाही हो, आपल्यासारखीच माणसं आहेत बघा. बोला काय करायचं यांचं? अरे बघता काय? कूल डाऊन. आपण हे नाही तर असा कायदा हातात घेऊ नका.